हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या व्हिडिओमध्ये आपण शुभविवाह भाग 14वा बघितलेला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 15वा बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ह्याचा पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल। तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। कारमधून आजी आजोबा विजय आणि प्रियताई येतात। तसेच मागोमाग दुसऱ्या कारमधून रोहन, शिशिर, सूर्य आणि त्याची बायको दिशा आणि वैजू इकडे तिकडे बघत असतात। या 5 वर्षात खरंच खूप काही बदलले होते, पण खूप छान वाटत होते। दिशा पहिल्यांदा येत होती तो ती आलिशान बंगला, त्याला एवढे मोठे गार्डन सोबत स्विमिंग टँक बघून खूप भारावून जाते। तिला पुणेचा वाडा आता या मनाने खूपच आउटडेटेड आणि जुना वाटतो। सगळे आत जातात, विजया सगळ्यांना हसून आत घेते। सगळे विजयाला बघून खूप खुश होतात, ती खूप सुंदर दिसत होती, अगदी योगेशला परफेक्ट मॅच। दिशाला मात्र तिला बघून खूपच जळफळाट होतो, कारण ती तिच्या समोर खूपच फिकी पडली होती। ती स्वतःला बिझनेसमॅनची बायको म्हणून खूप फॅशनेबल राहायची, मेकअप करून ती आपले डोळे ओठ अधिक उठवदार करायची, पण इतकी करूनही विजया समोर ती काहीच नव्हती। वैजू विजयाला बघून खुश होत, "ए तू माझी वहिनी योगेश दादाची पत्नी विजया ना?" विजया स्माईल करीत मान हलवते। सगळे हॉलमध्ये बसतात। विजया सगळ्यांना पाणी देते। आजोबा बाहेर अंगण तसेच घरातील नीटनेटकेपणा आणि देवघरात लावलेल्या अगरबत्तीच्या स्मेलने संपूर्ण घरात प्रसन्न वाटत होते। हे सगळे बघून त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही की विजया एक संस्कारी मुलगी आहे आणि या घरात ते तिने जपले आहे। ते एक कौतुक भरला कटाक्ष प्रियताईवर टाकतात की तुझी निवड खरंच खूप चांगली आहे। प्रियताई पण त्यांच्या नजरेतले भाव ओळखून स्तिमित होतात। चहा पाणी होऊन आजी आजोबा त्यांच्या रूममध्ये जातात, जी रामू काकांनी आधीच नीट साफ करून ठेवली होती। प्रियताई विजयाजवळ येत, "विजया, स्वयंपाक रेडी आहे का?" विजय, "हो आई, तुम्ही नका काळजी करू, मी सगळं रेडी केलं आहे." दिशा, "एवढ्या लोकांचा स्वयंपाक तू एकटीने केला?" विजय, "हो." दिशा, "नाही म्हणजे आजोबांना सगळं व्यवस्थित पाहिजे, थोडे जरी जेवणात कमी जास्त असेल तर त्यांना चालत नाही." विजया फक्त स्माईल करते। तिला हे ऐकून टेन्शन नाही आले हे बघून दिशाला आश्चर्य वाटते। ती मनात, "जरा जास्तच ओव्हरस्मार्ट दिसते, आजोबा कसे आहेत हे अजून हिला माहिती नाही ना, त्यांचा राग हिने बघितला नाही, समजेल लवकरच." दिशा तिला खूप बारकाईने न्याहाळी, "तू रोज इतका मेकअप करून राहते का?" विजया न समजून, "म्हणजे?" दिशा, "अगं म्हणजे तू आयलॅशेस वगैरे रेग्युलर घरी लावतेस का?" विजया आश्चर्याने, "आयलॅशेस? नाही, मी ते कधीच यूज नाही करीत." वैजू लगेच, "डोंट टेल मी वहिनी की तुझे ओरिजिनल डोळे आहे असेच आहेत, तुझे लांब सडक पापण्या पण ओरिजिनल आहेत." विजयाला काही बोलावं काहीच कळत नाही, ती गोंधळून त्यांना बघतच राहते। इतक्यात त्यांचे बोलणे ऐकून प्रियताई जवळ येत, "हो वैजू, विजया नॅचरल ब्युटी आहे, तिला कसल्याही मेकअपची गरज नाही, देवाने तिला सौंदर्य भरभरून दिले आहे." वैजू, "वाव, हाऊ लकी यार वहिनी." हे ऐकून दिशाचा पुन्हा जळफळाट होतो। प्रियताई दिशाच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखतात, त्या थोड्या पुढ्या होत, "विजया, दिशा म्हणजे तुझी मोठी जाऊ हा. सूर्य जरी योगेशपेक्षा 2 तासांनी लहान असला तर त्याचे लग्न आधी झाले। दिशा 3 वर्ष आधीच या घरची सून म्हणून आली, तेव्हा तू तिला मानाने बोलवायचे, आणि तशी ती वयाने सुद्धा तुझ्यापेक्षा मोठी आहे." हे ऐकून दिशाला मोठेपण मिळाल्यामुळे ती थोडी आकळून तिला बघते, पण विजया मात्र स्माईल करीत, "हो आई." प्रियताई दिशाकडे बघून, "बरं का दिशा, हिला आपली लहान बहीण समजून सगळे सांगशील हा, ही काय आपल्या वैजूपेक्षा फक्त 2 वर्षांनी मोठी आहे." दिशा मोठेपणाचा आव आणीत, "हो काकू, मी सगळे व्यवस्थित समजावले तिला." विजयाकडे बघत, "तुला वाटत असेल मी तुझ्या वयाची आहे, हो ना?" वैजू लगेच मध्ये बोलते, "नाही ग वहिनी, असे कसे वाटेल त्यांना, तुम्ही विजया वहिनीपेक्षा खूप मोठ्या दिसता." तसाच दिशाचा चेहरा उतरतो आणि ती बहाणा बनवीत सूर्याकडे निघून जाते। इकडे ऑफिस सुटायची वेळ होते, तसा सलाम योगेशच्या कॅबिनमध्ये येतो आणि त्याला कामात बघून, "क्या भाईजान, आप अभी तक काम कर रहे हो?" योगेश लॅपटॉपमध्ये डोके खुपसून, "सलाम, नवीन आल्यासारखा काय करीत आहे? आजच लेट होत आहे का? गेले 15 दिवस रोजच लेट होत आहे, आणि हे तुलाही चांगले माहिती आहे." "सलाम, पर भाईजान आज का दिन स्पेशल है, आज आपको जल्दी घर जाना चाहिए और भाभी को कहीं बाहर लेकर जाना चाहिए." योगेश मान वर काढून त्याला बघत,
असे काय स्पेशल आहे की मी विजयला बाहर घेऊन जाऊँ? क्या मियाँ, आपको सब समझाना पड़ता है। आज भाभी की वजह से आप पर से सब इल्ज़ाम हट गए। मतलब बेवजह जमाना आपको कसूरवार समझ रहा था, अब सब साफ हो गया है। उन लोगों की हकीकत सबके सामने आ गई और लोगों को सच क्या है वो भी समझ में आ गया। अब तो न्यूज़ वाले भी बोल रहे हैं कि योगेश काटकर को भी उन्होंने झूठ केस में फंसाया था। तो आज का दिन तो आपके लिए सबसे खास है ना? योगेश, सलाम, खोटं किती दिवस टिकेल? एक ना एक दिवस खरं काय ते समोर येणारच होतं. पण या तुझ्या भाभीचा काय रोल? सलाम, कैसी बात कर रहे हो भाईजान? भाभी के आने से ही तो आपकी जिंदगी में एक के बाद एक खुशियां आ रही है। जब से शादी हुई है सब अच्छा हो रहा है, आपके सब प्रॉब्लम सॉल्व हो रहे हैं। भाभी आपके लिए बहुत लकी है, इस बात को तो आपको मानना ही पड़ेगा। योगेश त्याला बघून हसतो. सलाम त्याला रोखून बघत, भाईजान हंसो मत, सीरियसली आज आप उन्हें कहीं बाहर डिनर पे ले जाओ, वैसे भी आप उन्हें कहीं लेकर नहीं गए. योगे, अरे तिच्या हातच्या जेवणाची सर कुठल्या हॉटेलला नाही, मला आता हॉटेलचे जेवण आवडत पण नाही. सलाम, बहाने मत बनाओ भाईजान, उनको भी तो एक दिन आराम मिलना चाहिए, उन्हें भी तो लगता होगा ना कहीं बाहर जाके खाना चाहिए. आप उनके बारे में भी तो सोचो. योगेश विचार करीत, खरंच यार मी याचा कधी विचारच नाही केला. ती कधी म्हणत नाही तर आपण तर तिला बाहेर न्यायला पाहिजे. ती कधी गेली नाही तर तिची पण इच्छा होतच असेल बाहेर जायची. विजया म्हणजे तर लाजाळूचे फूल, ती तर स्वतःहून कधी म्हणणार नाही. ठीक आहे, आज छान बाहेर एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये तिला घेऊन जातो. तेवढाच तिला चेंज आणि मला वेळही घालवता येईल सोबत. तो लॅपटॉपवर टाइम बघतो तर 6:30 वाजले होते. तो सलामकडे बघून, ठीक आहे, तू आता इतका म्हणतोच आहे तर घेऊन जातो तिला डिनर डेटवर, फक्त एवढेच हातचे काम आटपून. सलाम, वैसे तो बहुत लेट हो गया, आप भाभी को बता दो ना, वो रेडी रहेगी तब तक. योगेश, अरे नाही, तिला सरप्राईज देईल मी गेल्यावर. अँड डोंट वरी, मी रात्री 8च्या आधी पोहोचतो. सलाम खुश होऊन निघून जातो. योगेश पण विचार करतो, खरंच लग्न होऊन 2 महिनेच होत आहेत, पण आपली लाईफ किती बदलली. 2 महिन्या अगोदर आपण काय जगत होतो, डेड बॉडीसारखे आयुष्य. हसणे तर पार विसरून गेलो होतो. विजया आली आणि हळूहळू मी कसा चेंज झालो मलाच नाही कळाले. तिचा चेहरा जरी आठवला तरी माझ्या चेहऱ्यावर स्माईल येते. मी कसा तिच्यावर इतका प्रेम करायला लागलो कळालेच नाही. आता तर तिच्याशिवाय मी आयुष्याची कल्पनाच नाही करू शकत, नाही राहू शकत तिच्याशिवाय. पण तिचे असेल का माझ्यावर प्रेम? मला तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा लागेल. काही तर नक्कीच वाटेल तिलाही माझ्याबद्दल. पण ती इतकी साधी आहे, कधी कुठली अपेक्षा करीत नाही, कुठे बाहेर फिरायला ने म्हणत नाही आणि मी त्याहून हुशार. ती म्हणत नाही तर मी कधी तिला बाहेर नाही नेलं, बस कामात बिझी झालो. मला खरं तिचाही विचार करायला पाहिजे. चल बाहेर जायचे आहे तर लवकर काम आटोप. घरी रात्रीचे 8 वाजता सगळे योगेशची वाट बघत असतात. विजय, आई जेवायला घेऊ का? आजोबा, नाही, मी योगेश सोबत जेवण करेन. तसे सगळे म्हणतात की ते पण योगेश आल्यावर जेवण करणार. विजया, आजोबा त्यांना यायला खूप उशीर होतो, रात्रीचे 11, 11:30 वाजतात. आजोबा आश्चर्याने, योगेश रोज इतकेच वाजता येतो का? विजय, नाही आजोबा, ते नवीन फॅक्टरीचे काम सुरू झाले ना तेव्हापासून वेळ होतो. आजोबा थोडा विचार करतात. असो, आम्ही योगेश आल्यानंतरच जेवण करू. इतक्यात योगेश अगदी खुशीत शिळ घालीत थोडा घाईघाईनेच आत येतो. आत येतात सगळ्यांना हॉलमध्ये बघून तो थबकतो. चेहऱ्यावरची स्माईल जाऊन गंभीर भाव येतात. आजोबांना बघतात त्याचा चेहरा रागाने लाल होतो. सगळे आनंदाने योगेशकडे बघत असतात. तो विजयाकडे बघतो तर तीही खूप आनंदी असते. तो तसाच रागाने झपाझप पावले टाकीत बेडरूमकडे जातो, पण मध्येच पायरीवर थांबून मागे वळतो आणि विजयाकडे बघून धारदार आवाजात, विजया, माझे जेवण बेडरूममध्येच पाठवून दे, मी तिथेच जेवण करेन. सगळे अवाक होतात योगेशच्या वागण्याने. सगळ्यांना वाटत होते आपल्याला बघून योगेश खूप खुश होईल, पण झाले उलटच. वैजू धावत योगेश जवळ जाऊन, दादा, आमच्याबरोबर जेवण कर ना, आम्ही सगळे तुझ्यासाठी थांबलो आहोत. योगेश एक वार वैजूला बघतो, अतीव मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि काही न बोलता बेडरूममध्ये निघून जातो. विजयाला सर्वांसमोर खूप ऑकवर्ड फील होते, पण बाजू सांभाळण्यासाठी, आई ते ऑफिसमध्ये काम जास्त आहे ना, आज लवकर आले तर घरीच करणार असेल काम, म्हणून बेडरूममध्ये जेवतो म्हणाले. पण तुम्ही थांबा, मी त्यांना घेऊन येते.
आजी आजोबा काहीही बोलत नाही, कारण त्यांना माहीत असते की योगेश भयंकर चिडला असेल. विजय प्रियताईकडे बघतात तर प्रियताई त्यांना नजरेने सगळं ठीक होईल असे सांगतात. योगेश रागाने शर्टच्या बटना काढीत असतो. विजय आत जात, अहो सगळे तुमच्यासाठी जेवायचे थांबले आहेत, चला ना खाली जेवायला. योगेश रागाने मागे वळून, कोण आहेत ते आणि माझ्यासाठी का थांबले? विजय, अहो असे काय करता, आपलीच फॅमिली आहे ती. विजय मोठ्या आवाजात, फॅमिली? कोणती फॅमिली विजय? हे कोण आहेत ते मला माहिती नाही. मी 5 वर्ष अगोदरच पोरका झालो होतो. मला फक्त आई आहे. विजया समजवणुकीच्या सुरात, हळूहळू बोला. का तुम्ही एकच गोष्ट घेऊन बसता? ते स्वतःहून आले ना घरी आपल्या, मग काय प्रॉब्लेम आहे? योगेश चिडून आणखी मोठ्या आवाजात, स्वतःहून आले? अगं तुला काय वाटले? त्यांना माझी आठवण आली की माझा नातू, माझा मुलगा आहे या जगात, तर त्याला भेटू दे. अरे हट, ते तर त्यांनी आज न्यूज पाहून कळाले की त्यांनी माझ्यावर लावलेले सगळे आरोप खोटे होते, म्हणून आता लोकलाजे खातीर नाते ठेवायला आले. नाही ठेवले तर लोक विचारतील ना की तुम्ही का संबंध तोडले. मग काय सांगणार? आधी तर खूप मोठेपणा मिरवला. बघ मी किती महान, माझा नातू मुलगा कितीही कमवता असला तरी त्याने केलेल्या चुकीला माफी नाही. आम्ही त्याच्याशी सगळे संबंध तोडले. समाजात जातीत खूप मानसन्मान मिळाला असेल त्यांना या गोष्टीने. मग आता कशाला आले? मी जिवंत आहे की मेलो हे बघायला? जा त्यांना सांग मी एकटा जगायला शिकलो. नातेसंबंध यावर आता काडीचाही विश्वास नाही राहिला. आता मी खऱ्या अर्थाने बिझनेस करायला शिकलो. आता जेथे फायदा असेल मी तिथेच डील करतो आणि त्यांच्याशी मला कसलीही डील करायची नाही. तेव्हा हे या घरातून निघाले तरी चालेल. मोठ्याने बोलल्याने खाली सगळ्यांना ऐकू जाते. प्रियाताईंना विचार येतो की योगेश कसा मानेल. विजया शॉक होत, अहो काय बोलता तुम्ही शांत व्हा बरं. कसला राग डोक्यात घालून बसले? जे झाले ते झाले, आता आपण नव्याने सुरुवात नाही करू शकत का? योगेश तिला रागाने बघतो तशी ती त्याच्या जवळ येते आणि त्याचा हात पकडून हळुवारपणे समजवणुकीच्या सुरात, बरं यावर आपण उद्या बोलू, पण आता तुम्ही खाली जेवायला चला ना. बघा जेवणाचा अपमान करू नये आणि आलेल्या पाहुण्यांना उपाशी ठेवले तर पाप लागेल. मी दुसरे काही नाही म्हणत, फक्त सोबत जेवण करा. तुम्हाला नाही बोलायचे तर नका बोलू कुणाशी, पण अन्नाला पाठ नको दाखवा प्लीज. योगेश विजयाचा तो निरागसपणा आणि तिची सिच्युएशन सांभाळण्याची धडपड बघून, योगेश बरं ठीक आहे, तू डिनरची तयारी कर, मी येतो. विजया हे ऐकताच आनंदी होऊन त्याला मोठी स्माईल देते आणि घाईघाईने खाली निघून येते. रामू काका डायनिंग टेबलवर सगळ्यांच्या डिशेस लावतो. विजया आणि दिशा सगळ्यांना जेवण वाढतात. तेवढ्यात योगेश होऊन आपल्या चेअरवर बसतो. विजय त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार तोच आजोबा सगळ्यांना इशाऱ्याने खुणवतात की जेवण होईपर्यंत कुणीही काहीही बोलायचं नाही. सगळे निमूटपणे खाली मान घालून जेवण करीत असतात. योगेश मोठमोठ्याने बोलल्याने खाली सगळ्यांनी ते ऐकले होते आणि योगेशच्या मनात काय आहे हेही सगळ्यांना कळले होते. आज विजयाने सगळे पदार्थ आजोबा आणि योगेशच्या पसंतीचे केले होते. वांग्याचे भरीत बघून नकळत योगेशला बालपणीचे दिवस आठवतात. कसा तो आजोबांसोबत एका ताटात जेवायला बसायचा आणि आजोबा त्याला भरवायचे. वांग्याचे भरीत असले की योगेश काहीही बहाणे न करता मुकाट्याने जेवायचा. पण दुसरी कुठली भाजी असली की आजोबांना वेगवेगळ्या गोष्टीत त्याला गुंतवून जेवण भरवावे लागायचे. सगळ्यांचे जेवण होताच योगेश आपल्या बेडरूमकडे जायला वळतो. तोच आजोबा करारी आवाजात, थांब योगेश, आम्हाला तुझ्याशी थोडे बोलायचे आहे. योगेश थांबतो, पण काहीही न बोलता तो फक्त बघतो. सगळे बसलेले असतात. सगळ्यांना वाटते योगेश काहीतरी बोलेल, पण तो काहीही बोलत नाही. बघून आजोबा थोडा पॉज घेत, आम्ही तुझे बोलणे ऐकले. तुझ्या मनात काय आहे तेही कळले. मी तुला चुकीचं नाही म्हणत. तू तुझ्या जागेवर बरोबर आहे. आमची चूक झाली तुला समजण्यात, पण जी चूक झाली ती सुधारण्यासाठी मी इथे आलो आहे. माझ्याकडून जी चूक झाली आणि त्यामुळे तुला जो त्रास झाला त्यासाठी मी तुझी माफी मागतो. तू मला माफ करशील अशी आशा आहे. इतका वेळ शांतपणे ऐकत असलेला योगेश रागाने मोठ्या आवाजात बोलतो, मिस्टर काटकर. हे ऐकताच सगळे शॉक होतात. योगेश आपल्या लाडक्या आजोबांना कधी असा नावाने बोलेल असे कुणाला वाटलेच नव्हते. विजय आणि प्रियाताई त्याला विचित्र नजरेने बघतात, तर आजी एकटक फक्त योगेशला बघत असते आणि आजोबा हतबल होऊन त्याला बघतात. मनात येतं की आपण आपल्या नातवाला गमावले. योगेश आजोबांना रोखून बघत पुढे बोलतो, तर मिस्टर काटकर, तुम्ही म्हणता तुमची चूक झाली आणि मी ती माफ करावी, बरोबर?
आजोबा वेगळ्या नजरेने त्याला बघतात की याच्या मनात काय सुरू आहे, पण त्याच्या प्रश्नावर ते होकारार्थी मान हलवतात. योगेश चिडून, चूक झाली, खूप छोटा शब्द आहे हो हा. तुमच्या चुकीचे काय काय परिणाम भोगले याची साधी जाणीव तरी आहे का तुम्हाला? तुम्ही माझ्याकडून काय काय हिरावून घेतले हे माहिती आहे का तुम्हाला? मी निर्दोष असूनही तुम्ही मला सजा दिली. माझी काहीही चूक नसताना तुम्ही मला सजा दिली. का सहन करू मी? हे 5 वर्ष मी लावारीच आयुष्य जगलो. रस्त्यावर जे बिनवडिलांची मुले असतात ना, अगदी तसे आयुष्य. माझ्याकडे सर्व असूनही मी तसे आयुष्य जगलो फक्त तुमच्या मेहरबानीमुळे. कारण तुमचा तुमच्या नातवावर विश्वास नव्हता. जिला तुम्ही कधी भेटले नाही, पाहिले नाही, त्या मुलीवर तुमचा विश्वास होता. न्यूज चॅनलवर तुमचा विश्वास होता, जे आपल्या चॅनलचा TRP वाढवण्यासाठी नेहमी मसाला न्यूज शोधत असतात. पण ज्या नातवाला तुम्ही लहानाचे मोठे केले, आपल्या संस्कारात वाढवले, स्वतःची शिकवण दिली, त्यावर मात्र तुमचा विश्वास नव्हता. मिस्टर काटकर, तुम्ही माझ्यावर अविश्वास नाही दाखवला, तुम्ही अविश्वास दाखवला तुमच्या स्वतःच्या संस्कारांवर, तुमच्या शिकवणुकीवर. योगेशचा एक एक शब्द आजोबा आणि आजीचे काळीज चिरीत होता. आजोबा त्यांच्या प्रत्येक शब्दाने घायाळ होत होते. तशी त्यांची आशा पण मावळत होती की ते योगेशला मनवून घेतील. योगेश आपली आतापर्यंत साठवून ठेवलेली सगळी भडास काढीत होता. योगेश वैजूकडे बघून, ही वैजू 5 वर्षा अगोदर माझ्या मागे लागायची. मी तिकडे आलो की जेवणाच्या ताटावरून उठून धावत यायची हे बघायला की मी तिच्यासाठी काय आणले. आणि मी पण प्रत्येक वेळी काहीतरी आणायचो तिच्यासाठी, पण नेहमी तिला खोटे सांगायचो की काहीच नाही आणले. आणि मग ती रुसून बसायची. मला तिच्या मागे लागून तिच्या खोड्या काढून तिला मनवण्यात खूप मजा यायची. आता ती मोठी झाली, आता ना ती माझ्या मागे लागणार ना मी तिचा रुसवा काढण्यासाठी तिच्या खोड्या काढणार. तिच्यासोबत थोडा वेळ मी पण लहान व्हायचो. ते बालपण हिरावले तुम्ही माझ्यापासून. वाड्यात प्रत्येक सणाला आम्ही सगळे भाऊ मिळून काम करायचो. रात्री जागून काढायचो. गणपतीला जागून सगळे मिळून डेकोरेशन करायचो. त्या रात्री जागण्यात पण वेगळी मजा होती, ती हिरावली तुम्ही. या एवढ्या मोठ्या बंगल्यात मी एकटा राहायचो. दिवसभर कामात तर कसाही निघून जायचा, पण घरी आलो की एक एक मिनिट युगासारखे वाटायचे. हा बंगला माझ्या जीवावर उठला की काय असे वाटायचे. या 5 वर्षात या बंगल्यात एकही सण साजरा नाही झाला. दिवाळी. योगेशच्या डोळ्यात पाणी येते, कंठ दाटून येतो. काय दिवाळी करायचो आपण, किती मजा यायची सगळे मिळून दिवाळी करायला. पण ही 5 वर्ष मी दिवाळीच्या दिवशी बेहोश होईपर्यंत दारू प्यायचो. का माहिती आहे तुम्हाला? कारण त्या आठवणी जगू देत नव्हत्या मला आणि मरूही देत नव्हत्या. मग एकच पर्याय उरायचा, अगदी बेहोश होईपर्यंत नशा करायचा आणि झोपून जायचो. मग शांत झोप लागायची. कुठलीही आठवण तेव्हा सटावीत नव्हती. तुम्ही म्हणता ना की नशा करणे, दारू पिणं पाप हे, पण इतकी वर्ष या दारूने जगवले मला, नाहीतर मी कधीच मेलो असतो. माझी काही चूक नसताना. एव्हाना योगेशची कहाणी एकच सगळे रडायला लागतात. प्रियताई, विजय, सूर्या, रोहन, शिशिर, वैजू तर हमसून रडत असते. विजयाच्याही डोळ्यात पाणी येते. आणि आजोबा, आपण काय करून बसलो? आपल्या एका निर्णयामुळे आपलाच नातू काय होता आणि काय झाला, या सर्वांना फक्त आपण जबाबदार आहोत. त्यामुळे ते अजून खचत जातात. योगेश डोळे पुसून, मिस्टर काटकर, माझी काहीही चूक नसताना तुम्ही मला एवढी भयंकर सजा दिली. अगदी मला आयुष्यातून उठवायलाही पुरेशी होती. आणि तुम्ही म्हणता तुमच्या हातून चूक झाली, फक्त चूक, आणि मी ती माफ करावी. खरंच तुमची चूक माफीलायक आहे का? आजोबा हताश होऊन त्याच्याकडे बघतात. त्याचा शब्द न शब्द खरा होता. आता त्यांनाही स्वतःची लाज वाटे की मी असा कसा काहीही विचार न करता स्वतः केलेल्या चुकीची नाही अक्षम्य अपराधाची माफी मागायला आलो आणि अपेक्षा पण करीत आहो की त्याने आपल्याला माफ करावे. चला मैत्रिणींनो, आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.